ना किती अचानकचा वारा किती सुटलेला आहे, बाप रे. तो पण वादळ वारा. आम्हाला भीती वाटते की तो झाड नाही पडला पाहिजे नारळाचा वगैरे. बाप रे, किती अचानक वादळ वारा सुटलेला आहे बघा ना. अचानकच इतका वादळ वारा सुटलेला आहे आणि कचरा पाहू शकता तुम्ही किती पडला आहे येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये. बाप रे, लोक किल्ल्यातनं पण आलं तर बघा ना. आज वादळ वारा सुटलेला आहे, वादळ वारा अचानकच बघा ना. अचानकच एवढा वादळ वारा सुटलाय ना की झाडं वगैरे पूर्ण हलतात. एवढा पाळा वगैरे पडलेला आहे आणि प्रिन्सचा पप्पा फोटो काढतोय. हे किती वादळ वारा सुटलेला आहे, बाप रे. तुम्ही पाहू शकता किती वादळ वारा सुटलेला आहे. हे बघा, झाडं वगैरे सर्व पूर्ण अशी वाकलेली आहेत. वादळ इतकं आहे का विचारून फायदा नाही. आता आम्ही किल्ल्यातच जाणार होते प्रिन्सला घेऊन. त्याची माझ्या आप्पाच्या इथे दिवे वगैरे लावले ते पाहण्यासाठी, पण काय करणार, इतका वादळ बघून भीती वाटते. हा आमचा प्रिन्स. त्याची बंद किती छान आहे. आम्ही किल्ल्यातच जाण्यासाठी निघालेले, पण अचानक इतका वादळाला बघून घाबरले. आता किल्ल्यामध्ये गेल्याच्या नंतर कळेल दिवे चालू आहेत की नाही ते. बाप रे, किती हवा येते. असा वारा उडतो आहे ना, तर तुम्ही पाहू शकता किती बाप रे. अचानकच वादळ सुटलेलं आहे ना, तुम्ही पाहू शकता किती झाडाचा पाला वगैरे खाली पडलेला आहे. झाडाचे खालू बाजूला वारा सुटलाय. आणि कसा वाटतो आमच्या प्रिन्स बाबूचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. मी पण येते ना किल्ल्यामध्ये, तयारी करते. आमच्या प्रिन्स बाबूचा कसा व्हिडिओ वाटतो कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तिथून तर बाय बाय. एवढं झाडाचा पण भीती वाटते आम्हाला, नारळाच्या झाडाची. आम्हाला भीती म्हणजे नारळाची झाडाची भीती वाटते, कारण तो इतका हालतो ना का विचारून फायदा नाही आहे. कारण आमचं घर तुम्ही पाहिलं आहे असं आहे. त्यामुळे कसा वाटतो हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. बाय.